वाचन करणं न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण कोण सक्ती करणार आहे? कारण कसं आहे ना, ज्या व्यक्तीला वाचनाचं महत्व माहीत असतं तोच खरा वाचक बनतो आणि ज्याला पुस्तकांच्या गावीच जायचं नसतं तो मात्र आयुष्यात खूप काही गमवत असतो. असो, मी व्हिडिओच्या टायटलमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलाय की आजच्या काळात वाचन मागे पडत चाललंय का? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला आधीच देते की नाही, वाचन अजिबात मागे पडलं नाहीये. काळजी करू नका, त्याचं स्पष्टीकरण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्रद्धा राणे पवार शब्दसंवादच्या या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. ह्याच आठवड्यातला 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. तर म्हटलं पुस्तकांविषयी बोलायचा हा चान्स कसा सोडायचा. मीही स्वतःला काही मोठी वाचक वगैरे समजत नाही, कारण 100-200 पुस्तकं वाचणं म्हणजे काही खूप मोठं असं यश नाही. जसं अधूनमधून गाणं ऐकण्याने तुम्ही गायक बनत नाही, तसंच पुस्तक वाचणे ही सवय असू शकते, पण वाचक होणं ही एक वेगळी आणि खास ओळख असते. माझा वाचनाचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये नाही, याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आज ना थोडं एका भ्रमातून बाहेर पडूया आपण की हल्ली वाचक वर्ग खूप कमी झालाय वगैरे. हे जे काही बोललं जात आहे ना, त्याला आधी मला खोडून काढायचं आहे. आज इतके साहित्य संमेलन होत असतात, ज्याला लाखोंच्या संख्येमध्ये लोक जाऊन गर्दी करतात आणि त्या स्टॉल्सना भेट देतात, नवीन नवीन पुस्तकं शोधतात, त्यांचा तो सुगंध अनुभवतात आणि पुस्तकं विकतही घेतात. आता मी एक लेखिका आहे, तर त्यामुळे मला थोडीफार माहिती आहे या पब्लिशर्सची. तर ही पब्लिशर लोक पुस्तकं त्यांच्या स्टॉलवर ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. म्हणजे तुम्ही बघा ना, अजूनही पुस्तकांविषयी माहिती देण्यासाठी किंवा पुस्तकांचं मार्केटिंग करण्यासाठी लाखो रुपये इन्व्हेस्ट केले जातात. दिल्लीतील वर्ल्ड बुक फेअर असो किंवा पुण्यातील पुणे बुक फेअर, हे पुस्तक मेळे दरवर्षी साधारण 10 दिवस भारतात भरले जातात आणि दरवर्षी लाखो पुस्तक प्रेमी तिथे उत्साहाने गर्दी करतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता लोक किती उत्साहाने प्रत्येक स्टॉलला भेट देत आहेत आणि तितक्याच कुतूहलाने प्रत्येक पुस्तकाबद्दल माहिती गोळा करत आहेत. आणि या पहिल्याच उदाहरणावरून समजून येतं की वाचक वर्ग कमी होत नाहीये. उलट आजच्या पिढीला वाचनाचं महत्व पटलंय आणि त्यांना ते जोपासायचंही आहे. तुम्ही जर आता युट्यूबवर बुक्स असं सर्च केलात तर तुम्हाला किमान 100 तरी बुक्स रिलेटेड चॅनल्स मिळतील, जिकडे युट्यूबर्स फक्त बुक्स विषयी बोलतायत. आणि नुसतं बोलत नाहीयेत बरं का, तर लोकांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण करण्यासाठी झटतायत. कोण पुस्तकांचा सारांश सांगतायत, तर कोण विविध प्रकारच्या पुस्तकांविषयी ओळख करून देतायत. का करत असतील हे सगळं ती मंडळी? कारण हे युट्यूबर्स ऑलरेडी वाचक आहेत आणि हा वाचक वर्ग वाढावा म्हणून त्यांचा प्रयत्न चालू असावा असं मला वाटतं. आणि खरंच सांगू का, वाचक वर्ग खरंच वाढतोय. आता हे मी इतकं कॉन्फिडेंटली कसं बोलते सांगू? तुम्ही जर या पुस्तकांच्या व्हिडिओजच्या खालच्या कमेंट्स वाचलात ना, तर तुम्हाला माझं म्हणणं पटेल. लोक अक्षरशः या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन पुस्तकांविषयीचं डिस्कशन सुरू करतायत. काही लोक त्यांच्या आवडीची पुस्तकं सुचवतायत, जेणेकरून विचारांची जुळवाजुळव होईल आणि या पुस्तक प्रेमींचा जो वारसा आहे तो तसाच पुढे चालत राहील. तेच कशाला, तुम्ही कुठलाही क्रिएटर जर बघत असाल, युट्यूबवर असेल किंवा इंस्टाग्रामवर असेल, तुम्हीच सांगा त्यांना ह्या सगळ्या आयडियाज किंवा प्रेरणा कुठून मिळतात? पुस्तकांमधूनच. आता माझंच घ्या, मी सुद्धा एक वाचक आहे आणि ज्या काही 4 गोष्टी मी पुस्तकातून शिकते त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत व्हिडिओजद्वारे शेअर करत असते. तुम्हाला अजूनही पटत नसेल तर अजून एक गोष्ट सांगते. तुम्ही कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचे इंटरव्ह्यूज बघा, मग ते ऍक्टर्स जुने असो किंवा नवीन. प्रत्येक ऍक्टर हा एक वाचक असतोच. त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत
ही ऍक्टर लोक पुस्तकांविषयी भरभरून बोलत असतात, कारण पुस्तकांनी त्यांना खूप दिलेलं असतं. त्यांच्या क्षेत्रातला अर्ध्याहून अधिक अभ्यास त्यांचा वाचक म्हणूनच संपन्न होत असतो. तुम्हाला एक खरा वाचक बघायचा असेल ना, तर स्पृहा जोशीच्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा. वाचनामुळे भाषेवर इतकं प्रचंड प्रमाणात प्रभुत्व येऊ शकतं, हे तिच्याकडे बघून लक्षात येतं. अर्थात सगळ्याच ऍक्टर्सकडे बघून हेच जाणवतं. आणि मला वाटतंय ह्यांचं अनुकरण करणारी लोक सुद्धा वाढत चालली आहेत. त्यामुळे ह्या माध्यमातूनही पुस्तकांचा प्रचार हा होतच आहे. मग आता मला सांगा, हे सगळं ऐकल्यावर सुद्धा तुम्ही हेच बोलाल का की हल्ली पुस्तकं कोण वाचतंय? माझं उत्तर अजूनही तेच आहे, नाही, अजिबात नाही. पुस्तकांचं वाचन कमी झालेलं नाहीये, कारण वाचन हे कधीच फॅशन नव्हतं. वाचन हे एक साधन आहे स्वतःला घडवण्याचं. आज कदाचित लोक वेगवेगळ्या पद्धतीने वाचत असतील. कोणी हार्ड कॉपी पुस्तकं, कोणी ई बुक्स, तर कोणी ऑडिओ बुक्स. पण वाचन थांबलंय असं अजिबात नाही, उलट ते विकसित झालंय. आणि खरं सांगायचं तर पुस्तक वाचणं ही फक्त एक सवय नाही, ती तुमचं आयुष्य बदलून टाकणारी एक शक्ती आहे. एका पुस्तकात तुम्ही हजारो आयुष्य जगू शकता, हजारो चुका करू शकता, आणि त्यातून तुम्ही शिकूही शकता, एकही चूक प्रत्यक्षात न करता. म्हणूनच आजची पिढी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचते. सेल्फ हेल्प, फिक्शन, फायनान्स, सायकोलॉजी. आणि त्यांना कळलंय की जग बदलण्याआधी स्वतःला बदलायची गरज असते, आणि त्याची सुरुवात वाचनातूनच होते. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी म्हणालं, अरे आता पुस्तकं कोण वाचतं, तर त्यांना फक्त हसून म्हणा, वाचणारे अजूनही आहेत, फक्त ते दिसत नाहीत, ते घडत असतात. जर तुम्ही अजूनही वाचन सुरू केलं नसेल, तर आजपासून एक छोटंसं पाऊल टाका, कारण एक चांगलं पुस्तक तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून पुस्तकांचा असाच प्रचार होत राहील. आणि आपण भेटूया पुस्तकांच्या या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.